हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. काल मिष्टीचं वॅक्सिनेशन होतं, सो मी तिला आज कोणताही मसाल्याचा पदार्थ खायला देत नाही. तिची तब्येत थोडीशी नरम आहे, त्यासाठी मी रताळी सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर ते छोट्या साईजमध्ये कट केले आणि 10 ते 15 मिनिट शिजवून घेतली. रताळी मऊ शिजल्यानंतर मी त्याची साल काढली व साल काढून झाल्यावरती ते मी स्मॅश केले. एवढं बारीक स्मॅश करायचं की ते बाळाच्या घशात अडकलं नाही पाहिजे, नाहीतर बाळाला मोठा ठसका लागतो आणि श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. त्यानंतर मी पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलं आणि त्यामध्ये रवा मिक्स केला आणि खरपूस भाजून घेतला. रवा खरपूस भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी पाणी ॲड केलं. तुम्ही क्वांटिटी हवी तशी रव्याची ॲड करू शकता आणि रताळे शिजवून घेऊ शकता. त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं जॅगरी पावडर आणि ड्रायफ्रूट पावडर ॲड केली आणि ते शिजत आल्यानंतर मी स्मॅश केलेले रताळे ॲड केले व हे सगळं मिश्रण एकत्र केलं. हे खूप टेस्टी लागतं आणि ह्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे बाळाची इम्युनिटी बूस्ट करतात आणि ब्रेन डेव्हलपमेंटला पण खूप हेल्पफुल आहे. अशाच टेस्टी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.